नमस्कार. लोकमत डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. कालच राज्य शासनाकडून या ठिकाणी मोठ्या पॅकेजची घोषणा झालेली आहे. साधारणतः 31 जिल्ह्यामध्ये हे पॅकेज असणार आहे. शेतकऱ्यांना मोठी मदत केल्याची घोषणा या ठिकाणी राज्य सरकारकडून करण्यात आलेली आहे. पण प्रत्यक्षात ही योजना नेमकी शेतकऱ्यांना कितपर्यंत पचनी पडली, त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हेच आपण जाणून घेण्यासाठी आपण काही शेतकरी आहेत आपल्यासोबत. काल जी राज्य शासनानं जाहीर केलेली जे पॅकेज आहे त्याच्यावर आपण समाधानी आहात काय? नेमकी काय परिस्थिती काय वाटते तुम्हाला? राज्य सरकारनं अगोदर याच्या 2,215 एवढे जाहीर केलं होतं. लोकांची मागणी होती शेतकऱ्यांची. आणि पहिल्या 8,500 अगोदर त्याच्यामध्ये पहिले 3 हेक्टर होतं ते कमी केलं. 13,500 600 होतं ते कमी केलं. 8,500 वर आणलं. आणि आता यानंतर 15 दिवसाचा काळ गेल्याच्या नंतर मराठवाड्यावर एवढं संकट आहे आणि त्यातल्या त्यात नांदेड जिल्हा तर भयानक त्या ठिकाणी पूर परिस्थिती आहे. जनावरं, ढोरं, माणसं बरेच त्यात नुकसान झालेलं आहे. नदी नाल्याच्या काठची शेती 2-2 फूट खरडून गेलेली आहे. आणि सरकारनं एवढ्या मोठ्या त्या जोशामध्ये सांगितलं की आम्ही एवढी शेतकऱ्यांना मदत करणार आहोत. पण मला वाटतं ही मदत कशा पद्धतीने मिळणार आहे याचे काही अजून डायरेक्शन नाही. आणि या मदतीमध्ये कोणाला काय मिळणार आहे? 3 लाख सांगतात जमिनीसाठी, पण ते कशा पद्धतीने मिळणार आहेत? शेतकऱ्यांना नेमके पैसे किती मिळणार आहेत? अजून त्याचे काही डायरेक्शन करेक्ट नाहीत. आणि आताच कसं काय एवढे पैसे फार फार मोठा गवगवा करतात आणि शेतकऱ्याला काय पडेल मला तर वाटत नाही. एवढं हे सांगतात तेवढं मिळेल असं मला वाटत नाही. राज्य शासन म्हणत आहे की बा मागच्या तुलनेत आपण 10,000 प्रत्येक याच्यात बागायती असेल, बहुबागायती असेल, फळबागा असतील या सगळ्यांसाठी 10,000 वेगळे देणार आहेत. असं नाही ना. कुठल्या आलं द्यायला देणार? फक्त घोषणा असेल मला वाटते. अजून तर कोणा आमच्याकडे आमच्या पंचक्रोशीमध्ये अजून कोणी येऊन बागायती किती आहे, कोरडवाहू किती आहे, कोणतं क्षेत्र किती आहे अजून कोणी काही पाहिलं नाही. पंचनामा केला नाही. मग यांना काय कळेल त्याच्यामध्ये कशी कोणाला किती द्यायचे आणि काय ठरवेल? पण ते मला तर वाटत नाही. चुकीचंच सांगायला मला वाटतं. एवढे पैसे जे जाहीर करतात आता 31 याच्यामध्ये अगोदर मला तर वाटतं महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आणि जास्तीत जास्त सोलापूर जिल्हा इथलं जास्त नुकसान झालेलं आहे. यापेक्षा वेगळे पैसे त्या ठिकाणी इथल्या शेतकऱ्याला मिळायला पाहिजे होते आणि ते शेतकऱ्याच्या हातात पैसे पडायला पाहिजे. आपण नेहमी परिस्थिती पाहत असाल, ज्यावेळी इतर जिल्हे असतील किंवा पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे असतील त्यावेळी त्यांना एक विशेष अशी जिल्ह्यासाठी भरीव निधी दिला जातो किंवा मदत केली जाते. कोल्हापूरचं आपण उदाहरण पाहू शकता, सांगलीचं उदाहरण पाहू शकता. पण मराठवाड्यावर जेव्हा संकट येते त्यावेळी मात्र मराठवाड्याला वेगळी मदत न करता जास्तीत जास्त सगळे जवळपास 31 जिल्हे घेते. हे 31 जिल्ह्यामध्ये जवळपास 31,628 कोटीची साधारणतः मदत आहे. तर याबद्दल काय वाटते नेमकं ही जी मदत केलेली आहे? अगोदर हेक्टरी 8,500 ची घोषणा झाली, पण प्रत्यक्षात 63 म्हणजे 85 गुंठा असं जरी चांगलं असलं तर शेतकऱ्याला प्रत्यक्षात 63 ते 71 रुपये गुंठ्यानंच पैसे भेटलेले आहेत. आता परत 10,000 म्हणजे 18,500 झाले. त्याची परिस्थिती याच्यापेक्षा काही वेगळी राहणार नाही. मला वाटते एवढ्या मोठ्या संकटातून जर खरंच या नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला उभं करायचं असेल तर किमान पंजाबच्या धर्तीवर हेक्टरी 50,000 रुपये अतिवृष्टीची नुकसान भरपाई द्यावी आणि असलेलं कर्ज एकदा त्यांचं संपवून परत त्या शेतकऱ्याला किमान 5 लाख रुपये बिनव्याजी कर्ज उभं केलं. म्हणजे बिनव्याजी कर्ज देऊन जर शेतकऱ्याला मदत केली तरच या जिल्ह्यातला शेतकरी उभा टाकेल. कारण आता त्याच्या समोर मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, त्याच्या घरी मुलीचं लग्न आहे आणि उद्या येऊ घातलेल्या रब्बीमध्ये त्याच्याकडे आता काहीच शिल्लक राहिलेलं नाही. मग रब्बी जर व्हायची असेल तर मोठं काही असं जर म्हणजे पंजाबच्या धर्तीवर किमान 50,000 रुपये हेक्टरी मदत, कर्जमाफी आणि 5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज अशा पद्धती. याला अनुषंगाने विचारतो म्हणतो, शासनाची आकडेवारी पाहिली किंवा आकड्यांचा खेळ म्हणा तुमच्या भाषेत वाटलं तर 8,500 रुपये अगोदरची मदत, त्याच्यानंतर 10,000 रुपयात ही तातडीची मदत, त्यानंतर विम्याचे 17,000 भेटणार असं म्हणत आहेत. म्हणजे एकंदरीत समजा पंजाबच्या धर्तीवर मदत सारखं वाटत नाही. नाही ना. आता पीक विम्याचा जे 17,500 रुपये मुख्यमंत्री म्हणले की बाबा आम्ही हेक्टरी मदत देणार आहोत,
आता मला मुख्यमंत्री साहेबांना या तुमच्या माध्यमातून विचारायचं आहे की पीक विम्याचे 3 ट्रिगरच तुम्ही काढून टाकले. आता एकच ट्रिगर शेतकऱ्याला पैसे भेटणार आहेत, ते म्हणजे कापणी प्रयोगावर. अजून कापणी प्रयोग व्हायचे आहेत, त्याचे अहवाल यायचे आहेत, नुकसानीचा आणखी अंदाज यायचा आहे. आणि मग मुख्यमंत्री कसं काय म्हणू शकतात 17,500 रुपये हेक्टरी आम्ही मदत देणार आहोत? मग ही जर असेल तर मुख्यमंत्र्याचं आम्ही स्वागत करतो. कारण मग 22-23, 20-21, 24-25 या वर्षाचा बी मुख्यमंत्र्यांनी 17,500च्या हिशोबानं आम्हाला पैसे द्यायला पाहिजे होते. आता हे सगळ्या आकड्याच्या खेळामध्ये शेतकरी पूर्ण गोंधळून गेलेला आहे. खरंच सरकारला जर मदत करायची असेल आणि शेतकऱ्याला खरंच उभं करायचं असेल तर कृपा करून असा आकड्याचा खेळ न करता काहीतरी ठोस असा निर्णय शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये सरकारने घ्यावा, अशी आमची भूमिका आहे. राज्य शासनानं फक्त फुगवटा केला, पण प्रत्यक्षात जर परिस्थिती पाहिली, समजा विम्याच्या नियमानुसार जर परिस्थिती पाहिली तर विमा देणं न देणं हे कंपनीवर बंधनकारक असते. त्याला राज्य शासनाचे बंधनं पाळावे का हे कुठंच या ठिकाणी सांगितलेलं नाही. असं असताना सुद्धा मुख्यमंत्री 17,000 रुपये या ठिकाणी मदतीची घोषणा किंवा कसे करू शकतात हेच या ठिकाणी त्यांनी या माध्यमातून सांगितलं. ही एकंदरीत जी मराठवाड्याची जी परिस्थिती आहे, जर या एकंदरीत परिस्थितीविषयी आणि मदतीविषयी एक तज्ज्ञ म्हणून आपण काय सांगू शकता? मुळात नांदेड जिल्ह्यातली पूर परिस्थिती आणि संबंध मराठवाडा आणि इतर भागातली जी काही परिस्थिती आहे ही वेगळी आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास 90% क्षेत्र जे जमिनीचं आहे, शेतीचं आहे, ते उद्ध्वस्त झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये 18 जुलैचा पाऊस, 18 ऑगस्ट आणि 28 ऑगस्टचा पाऊस पाहिला आणि त्याच्यानंतर सप्टेंबर महिन्यातल्या 2 अतिवृष्टी पाहिल्या तर नांदेडमध्ये जवळपास 4 अतिवृष्टी झालेल्या आहेत. पैनगंगा नदी असेल, त्याच्यानंतर आसना नदी असेल आणि सर्वात मोठी गोदावरी नदी असेल आणि त्याला मिळणाऱ्या आजूबाजूच्या सर्व नद्या असतील. या परिक्षेत्रातील जवळपास 30 ते 40% जो शेतकरी आहे त्या शेतामध्ये जवळपास त्यांच्या शेतामध्ये प्रचंड प्रमाणात बॅकवॉटरची परिस्थिती निर्माण झाली होती. आणि जेव्हा कोल्हापूरमध्ये 2019 मध्ये परिस्थिती होती तीच परिस्थिती नांदेड जिल्ह्याची होती. परंतु मुख्यमंत्र्याच्या आता 18,000 हेक्टरी मदतीच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांच्या हातात काय पडणार आहे? जवळपास 7,000 रुपये एकरी इतकी मदत मिळणार आहे. जर आपण सोयाबीनचा जर एकूण खर्च पाहिला तर जवळपास उत्पादन खर्च हा 18,000 ते 19,000 रुपये आहे. मग आता समजा आता काढणीला जर पीक घेतलं तर ते 2 ते 3 क्विंटल पर्यंत त्याचा अवरेज आहे. त्याची जर रक्कम बघली तिथे 12,000 किंवा 13,000 रुपये शेतकऱ्याच्या हातामध्ये आज पडू शकतात. म्हणजे 18 मधून जर 12 काढले तर 6,000 हे अजून शेतकऱ्याच्याच बोकांडी पडलेले आहेत. मग अशा परिस्थितीत जर ही 6,000ची 7,000ची एकरी मदत जर दिली तर शेतकऱ्याच्या हातात नेमकं काय पडते? तर शून्य पडते. मग शेतकऱ्यांना हे कशा प्रकारे उभं करणार आहेत हाच मोठा प्रश्न मला या निमित्ताने सरकारला विचारायचा आहे. त्यांनी एक जे जमिनी वाहून गेल्या किंवा जे गाळ वाहून गेला अशा जमिनीसाठी त्यांनी जवळपास 47,000 रुपये नगद स्वरूपात मदत आणि 3 लाख रुपये नरेगाच्या माध्यमातून देणार आहे. ही जुनीच मदत आहे. जवळपास 2023चाच हा GR आहे NDRFचा. हे याच्यात काही नवीन नाही. आणि आजच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला तुम्ही त्या रोजगार हमी योजनेवर पाठवता का? शेतकरी संकटात आहे आणि तुम्ही त्याला रोजगार करताय. हे हास्यास्पद परिस्थिती आहे. सरकारनं विचार करावा आणि 3 लाख रुपये जे म्हणतायत ना ते सगळं हा निकष मागे घ्यावा आणि या 47 मध्ये काहीतरी एक प्रकारे 50,000 वाढून देऊन हेक्टरी 1 लाख रुपयापर्यंतची जी काही जमीन वाहून गेलेली आहे, जे काही गाळ वाहून गेलाय शेतामधला, त्या शेतकऱ्यांना सरकारनं मदत करणं गरजेची आहे. पण एक राज्य शासन म्हणून तुम्हाला वाटत नाही की म्हणजे राज्य शासनाकडून नेहमी मराठवाडा आणि विदर्भ या बाबतीत मदत देतानाच समजा आखडता हात घेतला जातो, या निधीच्या बाबतीत या मदतीच्या बाबतीत तसं झालं असं वाटतं? ही बाब खरी आहे. जर पाहिलं तर मराठवाडा हा भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर 1 वर्षाच्या नंतर स्वतंत्र झाला. तो विनाअट भारतात सामील झाला. त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 371(2) मध्ये काही तरतुदी केल्या होत्या. त्याच्या अनुषंगाने काहीतरी इथे एक महामंडळ निर्माण करावं, मराठवाडा असेल किंवा इतर काही भाग असतील. ते महामंडळ निर्माण करायला 1994 उघडावं लागलं. म्हणजे जवळपास 30 ते 40 वर्षाचा कालावधी जावा लागला. आजची परिस्थिती अशी आहे की ते महामंडळ अस्तित्वात नाही आजही. दुसरी गोष्ट अशी आहे की जवळपास 1.5 लाख कोटी ते 2 लाख कोटी पर्यंत सर्व क्षेत्राचा मराठवाड्यातला बॅकलॉग जो आहे तो मागे आहे. सरकार त्याच्यावर अजूनही गांभीर्यपूर्वक विचार करत नाही. दुसरी एक गोष्ट अशी आहे, मराठवाडा हा सातत्यानं दुष्काळी पट्ट्यातला भाग आहे. जवळपास येथील काही जर विशिष्ट 2 धरणं जर सोडली तर जवळपास 80% हा ड्राय एरिया आहे मराठवाड्यातला. मग अशा परिस्थितीमध्ये
मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करायला सरकारला काय प्रॉब्लेम आहे? नुसताच ओला दुष्काळ नाहीये. तर आमचं तर माझं म्हणणं सरळ, मी ज्या दिवशी नाही, सरकार म्हणते मी ओल्या दुष्काळात जे जे समजा निकष असतात ते सगळे लागू करण्याचा आम्ही इकडे नाही नाही, ओला तर दुष्काळ जाहीर करावाच, आणि जर केला नाही तरी काही प्रॉब्लेम नाही. परंतु सरकारनं कोल्हापूरच्या धर्तीवर मदत करणं अपेक्षित होती. जेव्हा की हा GR 29 ऑगस्ट 2019 आहे. थोडक्यात सांगू शकता कोल्हापूर आणि आपल्या मदतीमध्ये काय फरक? कोल्हापूरमध्ये सरळ सरळ ही मदत होती की 1 हेक्टर पर्यंत त्यांनी कर्जमाफी केली होती. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज नसेल त्या शेतकऱ्यांना 3 पट NDRFच्या मदत दिली होती. ही मदत मोठी होती. जी गुरंढोरं वाहून गेली त्यांचे जे पंचनामे होत नाहीत, त्यांचे पंचनामे करण्यासाठी आता बॉडी मिळत नाही, परंतु त्या गावातले सरपंच असतील, त्या गावातले पोलीस पाटील असतील, एखादे दूध डेअरीचे चेअरमन असतील, यांना हाताशी धरून त्यांच्या स्वाक्षरीने पंचनामे करावेत असे त्यावेळेसचे आदेश होते. ही मदत आज नाहीये. आज जवळपास नांदेड जिल्ह्यातील जवळपास हजारोहून अधिक गुरंढोरं वाहून गेली शेतकऱ्यांची. त्यांना मदत नाही, नोंद नाही, मदत मिळत नाही. कसल्याच प्रकारे त्यांना आज सरकारचं पाठबळ उभं राहिलेलं नाही. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, ज्या वेळेस मराठवाड्यावर संकट येतं त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्राला मदत करण्याच्या हेतून एखादा निर्णय सरकार घेतं. परंतु आज मराठवाड्यावर संकट आहे तर स्पेशल मराठवाड्याविषयी काहीतरी सरकारनं केलं पाहिजे होतं. परंतु 31 जिल्ह्याला मदत जाहीर केली. ही 31,000 कोटीची जी काही मदत आहे ती निव्वळ फ्लॉप शो आहे. याच्यातून सरकारला, जसं मध्यंतरी देवेंद्र फडणवीस यांनी 2015 मध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये फार मोठी घोषणा केली होती, त्याच्यामध्ये जवळपास तिथं 5-6-7 हजार कोटी रुपये काहीतरी देऊ म्हणून त्यांनी सांगितले होते. त्यावर काय झालं हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्याच्यावर सगळेजण चर्चा करतील. विम्याच्या संदर्भात काय करेल? विम्यावर तर मुख्यमंत्र्यांना बोलण्याचा म्हणजे पर्टिक्युलर कधी अधिकार असतो. ज्यावेळेस एखादी कंपनी शेतकऱ्यांना विमा देत नाही त्यावेळेस त्यांना दटावण्याचा अधिकार सरकारला असतो. परंतु विमा घोषित करण्याचा अधिकार सरकार जर करत असेल तर ही वाईट परिस्थिती आहे. म्हणजे विमा कंपनी आणि तुमचं काही साठलोट आहे का, हा विषय महत्वाचा आहे. एकंदरीत जर परिस्थिती पाहिली आपण मराठवाड्याच्या दृष्टीनं, ही मदत अत्यंत तोकडी आहे. एक पहिला विषय राहिला शेतकऱ्यांना अत्यंत कमी मदत, म्हणजे जशी कोल्हापूरच्या धर्तीवर 3 पट मदत पायात मिळायला पाहिजे ती नाही. त्यांच्यानंतर कर्जमुक्तीसारखा विषय असेल ते पण नाही. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आता मी ज्या जिल्ह्यात राहतो ते नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास 80% नुकसान आहे. माननीय मुख्यमंत्र्याकडून या ठिकाणी घोषणा करण्यात आली की आम्ही 17,000 रुपये मदत करू. 80% जर नुकसान म्हणलं तर किमान 45,000 ते 50,000 रुपये साधारणतः 80% नुकसानीला मदत होते. मग अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांकडून 17,000 हा आकडा जाहीर कसा करण्यात आला याबाबतही या ठिकाणी वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. एकंदरीत सर्व नांदेड जिल्हा असेल, मराठवाडा असेल, विदर्भाचा काही भाग असेल, इथं अजूनही मदतीची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. मी नागोराव भांगे पाटील, लोकमत डिजिटल, नांदेड.